आता इथे शेतीची कामं चालू केले ना, पेरणी नांगरणी वगैरे चालू झाली आहे बघा. नमस्कार मंडळी, राकेश गाडेकर या मराठी यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत करत आहे. तर आज आपण आता आलो आहे, उद्या आपल्याला मुंबईला जायचं आहे 27 मेला. आज 26 मे आहे. तर आज आपण आलो आहे आपल्याच गावातल्या मंदिरांच्या पाया पडायला, कृष्णांना पाया पडायला घेऊन आलो आहे. तर आता आपण आलो आहे मंदिरात, पावनदेवी मंदिरात, आपल्याच गावातल्या देऊळवाडीतल्या वागदी देऊळवाडी पावनदेवी मंदिरातल्या. समोरच आपली बघा कोकण रेल्वे पण दिसते इथून बघा. समोरच रेल्वेची आता जनशताब्दी ट्रेन आली आहे. तर आता आम्ही दर्शनासाठी आलो आहे. इथून आता पहिले पावनदेवी मंदिरात जाणार आणि आलो आहे, आणि नंतर मग आता गांगेश्वर मंदिरात जाणार आहे. तर तुम्ही पण आमच्याबरोबर आमच्या देवाचं दर्शन घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. इथे आजूबाजूला शेतीची कामे पण चालू झाली आहे पावसामुळे, ती पण तुम्हाला दाखवतो. काय काय लोकांनी चालू केली आहेत बघूया. आता आपण त्याला दर्शन घेऊया आणि मग आपण जरा शेतीचं काम चालू आहे ते दाखवतो. नंतर आपण जाऊया गांगेश्वर मंदिरात. चला. तर पाऊस भरला आहे आणि बघताय समोर शेतीची कामं वगैरे पण चालू आहेत. आणि हे समोर जे मंदिर आहे ते आमचं पावनदेवीचं मंदिर आहे. लास्ट टाईम पण व्हिडिओ टाकलेला त्या पावनदेवी मंदिरात जत्रेचा व्हिडिओ टाकलेला तेच मंदिर आहे. या साईडला मुलं खेळत आहेत बॅटबॉल वगैरे. तर आता आपण पहिले जाऊया, देवीचं दर्शन घेऊया आणि या साईडला शेतीची कामं चालू आहेत ती पण तुम्हाला दाखवतो मी. चला. आपल्या गावाला आलं की आपण आपल्या देवाकडे जाऊन दर्शन घ्यायची, याची आठवण आपण दरवेळी ठेवायची. याची तुळस आहे आणि 2 दीपस्तंभ आहे तिकडे या साईडला बघा. अशा याची एंट्री असं साईडला बसायला, असं इकडे पूर्ण असं साईडला चौकट ठेवली आहे बसायला ग्रामस्थांना, गावकरी जे येतात ते दर्शनासाठी. या साईडला ही छोटी छोटी मंदिर आहेत. चला आपण पहिले दर्शन घेऊया. तर हे पाहू शकता समोरच आमची पावनदेवी आहे. हे बघा, श्री पावनदेवी प्रसन्न. तुझे दर्शन घेते, पाया पडते. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण आपल्या देवळात वगैरे येतो तरी. देवाची आपल्या आठवण पाहिजेच दरवर्षी. त्यावर्षी आपण जसं जसं गावाला त्या दिवशी आपण देवा देऊन आपल्या पाया पडला, हे आपलं त्यांचं कर्तव्यच आहे. देवाची आठवण आपली पाहिजे, त्याच्यामुळेच आपण आपलं मुंबईमध्ये चांगलं आपलं जीवन जगत असतो, यांच्या आशीर्वादांमुळेच. चला आपण दर्शन घेऊया आता. विषय पाया पडते. पावनदेवी प्रसन्न, श्री पावनदेवी प्रसन्न. तर आता आपण सर्व आपल्या पावनदेवीचं दर्शन वगैरे घेतलंय. त्याच्याकडे आपण मागणं असंच केलंय की अशीच आमच्या पाठीशी उभी राहा, कोणतीही अडचण येता कामा नये, सर्वांचं आरोग्य चांगलं ठेव आणि सदैव आमच्याशी अशीच पाठीशी उभी राहा. हीच आपण आपल्या देवीकडे मागणं केलेलं आहे. पावनदेवी माते की, पावनदेवी माते की जय. तर कृष्णांग आता आला, कृष्णांग दर्शन घे आणि मला चांगली बुद्धी दे. कृष्णांग पण आला इथे आता. दर्शन घे, सर्वांचं दर्शन घे. कृष्णांग सर्व देवांचं पाया पडतंय. चांगली बुद्धी दे आणि शाळेमध्ये चांगला अभ्यास होऊन दे. हा कर, पाया पड. हात जोड. इथे इथे बघ, इथे बघ. थांबा, इथे बघ, इथे बघ, इथे बघ, इथे बघ. पुढे थोडं पुढे बाबू, थोडं पुढे. हां पुढे, इकडे बघ, इकडे बघ. सांग बाप्पा मला चांगली बुद्धी दे. सांग.
तर असा मंदिराच्या आजूबाजूचा मंदिराचं काम व्यवस्थित केलेलं आहे. असं जुनं मंदिर आहे पण त्याची व्यवस्थित अशी देखभाल केलेली आहे. खूप छान असं शांत असं मंदिर आहे. हे आमची पाहुणदेवी. चला आता आपण थोडा तुम्हाला इथे आजूबाजूचा परिसर दाखवतो. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. तर तिथे शेतीची कामं चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही मंदिराच्या हा मंदिर आहे, या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो. तर शेतकऱ्यांची आता शेतीची कामं काय काय चालू झाली आहेत बघा. इथे नांगरणी वगैरे केलेली दिसते मला. तर त्या साईडला इकडे भाजणी केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी चालू नाही केलेत पण काय काय शेतकऱ्यांनी चालू केली आहे. तिकडे नांगरणी झाली आहे. या साईडला समोर पण काम चालू आहे शेतीचं, ते तुम्हाला दाखवतो. थोडं काय काय शेतामध्ये पाणी वगैरे पण भरलं आहे, मला दाखवतो तिथे समोर. आता सगळं तांत्रिक मशिनींवरनंच सगळं नांगरणी होते. आता गुरंढोरं वगैरे कोणाकडे राहिली नाही आहेत, तर दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता, हे बघा आता शेतकरी आता इथे शेतीची कामं चालू केली. पेरणी नांगरणी वगैरे चालू झाली आहे बघा. आता त्यांनी हा एक कोपरा केला नांगरणीचा, हे पेरत आहेत बघा. हे कोकणातले आता काही काही शेतकरी शेतीची कामं चालवली आहे. आता यांनी आता हा कोपरा घेतला आहे नांगरायला. ट्रॅक्टर या मशिनीने आता सर्व असं हे पटापट होतं. आजूबाजूला सर्व मोकळी जागा आहे. किती फटाफट होते मस्तीने बघा. चला पाऊस भरलाय, आपल्याला जायचं आहे फटाफट मंदिरामध्ये, दुसऱ्या मंदिरात. अशी आता शेतीची कामं चालू झाली आहेत. शेतीची कामं चालू झाली आहेत, पाऊस भरलाय, फटाफट जाऊया गांगेश्वर मंदिरात जायचं. आता आपण चाललो आहे गांगेश्वर मंदिरात. ही बघा, ही आमची राय लास्ट टाइम व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला. आता परत आम्ही दर्शनात चाललो आहे. तर तुम्ही देवराई ह्याला आम्ही राय म्हणतो. अशी देवराई आहे. हे बघा सगळी झाडं, त्या झाडातून मस्तून असं रस्तो भारी असा वाटता व्ह्यू आहे. हां, हे निसर्ग कोकणातलो भारीच, म्हणजे म्हणतात ना एक नंबर. देवाच्या नावाने ठेवलेली राय आहे. तर चला आता आपण गांगेश्वर मंदिरात आपल्या गांगोचं दर्शन घेऊया. पावणादेवीचं आपण दर्शन घेऊन येईल. पाऊस पडतात त्यामुळे काय होतं माहिती का, एका हातात छत्री आणि एका हातात कॅमेरो, असा प्रॉब्लेम आहे. सगळं ॲडजस्ट करू लागतं. तर समजून घ्यावं जरा. असेच आपण काय काय व्हिडिओज बनवत असतो गावागावात जाऊन. प्रत्येकाच्या कसं टाईम गावात येऊन गावतात असो. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आवडला तर, आणि सबस्क्राईब करा चॅनलवर असं. आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा नक्की. चला आता आपण हे समोर बघताय ना, ते आमच्या गावचं गांगेश्वर मंदिराचं देऊळ आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर आता आपण हे पोचलोय. पाऊस जोरात आलेला आहे. थोडा वेळ आपण जाऊया मंदिरात, बसूया म्हणजे पाऊस कमी होईल. असा ना कोणतरी. हा चला. तर हे बघा असा रस्ता, बाजूला सगळी देवराई आहे सगळी, आणि आपलं गांगेश्वर मंदिर. गांगेश्वर मंदिर, गांगेश्वर देवालय. तर चला आपण पहिले. तर आपल्या मंदिराचे दीपस्तंभ आहे ते बघा, असे मस्त. मध्ये तुळस आहे, जसं आपण पावणादेवी मंदिराचे ते बघितलं असंच. तर आता आपण एंट्री करूया मंदिरात.
असं मंदिर आहे आपलं. दर्शन घेऊ. तुम्ही सांगा ना. तुम्ही या ना. नाही आम्ही मुंबई. आपण आम्ही आता असं आपल्याला आठवण म्हणून वर्षाची असं नारळ ठेवायला आलोय. तर मान्य करून घे. आम्ही अशीच आम्हाला असं पाठीशी राहा सदैव. सर्वांना मुंबईमध्ये कामधंद्यामध्ये आरोग्य सर्वांचं व्यवस्थित राहून दे. तुमची मागणी करतो तुझ्याकडे. होय महाराज. बाबू दर्शन घे. विशांग पाय पड. तर हे आमचं गावातलं गांगेश्वराचं मंदिर आहे बघा. शांत वातावरण आहे. असा आमच्या मंदिराच्या बाजूचा आजूबाजूचा परिसर आहे या साईडला. आणि या साईडला असं मंदिर आतमध्ये. खूप शांत वातावरण आहे. असं एकदम प्रसन्न वाटतं एकदम. चला आता आपण आता जाऊया घरी. इथे आमची नमसवाडीमध्ये मावशी राहते, तिकडे जाऊया. जातोय आम्ही तिकडे. चला. तर मंडळी आता आपण इथे आपली मावशी राहते त्या मावशीकडे चाललो आहे बाजूलाच वाडीमध्ये. तर जाऊया. ती मावशी आम्हाला भेटते कधी कधी पण मध्ये मध्ये. पण ती बोलते तुम्हाला यायला का आमच्या टाईम नाही. तर बोला जाऊया आवर्जून. त्या बोललो जाऊया चला. पाऊस थांबला म्हणून आम्ही बोललो जाऊया आता. कारण की पावसामध्ये काय होतं मग एकच छत्री आहे आणि 3 माणसं. गावची शेती वगैरे अजून या साईडला अजून चालू नाही झालं वाटतं का. हां वातावरणामुळे. काय बोलते अजून. पावसाचं वातावरण मे महिन्यात आम्ही फील करतो. ते सांग बघा इकडे मस्त मजा थंड वातावरण झालंय गरमीच्या दिवसामध्ये. पण तेवढंच लोकांचं नुकसान पण झालंय. कोकमा बिकमा करूक भेटली नाहीत आमच्या. हा कोकमा सगळी वाया गेली पावसाचं. हो. आता सगळी शेतींची लाकडा पण लोकांची भिजली बघा. सगळ्या शेतकऱ्यांनी अजून चालू नाही केलं शेतीचं काम. कारण की पावसाळा अवकाळी पाऊस वगैरे सांगतात म्हणून बोलले केलं नाही अजून काम. काय का शेतकऱ्यांनी केलेत चालू. चला आता मावशीकडे जाऊया. बघा रोजच्या झोक्यात बसता. मावशीचं घर नमसवाडीत. मस्त बस. मस्त. क्रिशांकुडे आतमध्ये गेला.
हे मावशीच्या घराच्या आजूबाजूची घर आहे सगळे. असं घेऊया आपण